तर मुंबईकरांसाठी ठाकरेंचा हा वचननामा आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि एका मोठ्या कार्यक्रमात हा वचननामा आता प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये मुंबईकरांसाठी अनेक महत्त्वाची वचनं ठाकरे बंधूंनी दिलेली आहेत आणि याला ठाकरेंचे शब्द असं म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर यावेळी घणाघात सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळाला। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालताना आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सगळे भूखंड आरक्षित होते ते सर्व अदानींना दिले, त्यामुळे मुंबईमध्ये अदानीस्थान होणार अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केलेली आहे। त्याचप्रमाणे सध्या ज्या बिनविरोध निवडणुका झाल्या, ज्या ठिकाणी बिनविरोध विजय झालेले आहेत नगरसेवक, त्या महत्त्वाच्या मुद्द्याला सुद्धा दोघांनी हात घातला आणि घणाघाती भाष्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये जेव्हा अशा गोष्टी झाल्या तेव्हा कोर्टामध्ये भाजप गेलेले होते, याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली। आणि आता महाराष्ट्रात जे होते त्याबाबत मग भाजप का बोलत नाहीये? या घटना, अशा या घडामोडी ज्या पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या होत्या, अशा या सर्व घटना आता महाराष्ट्रात घडतात आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं बिहार करायचं आहे अशा प्रकारे टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेलं नाहीये। जेव्हा सत्तेतून तुम्ही बाहेर पडाल आणि दुसरे येऊन जेव्हा या सत्तेमध्ये बसतील तेव्हा याहून अधिक वाईट होईल, तेव्हा काय करणार असा प्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांनी या सगळ्याचा विचार करून बोललं पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। चुकीचे पायंडे पाडले जात आहेत आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे ती पूर्णपणे बिघडवली जाते आहे। यूपी बिहार महाराष्ट्राच्या राजकारणाचा केला जातोय। महाराष्ट्रात जे काही सुरू आहे याचा यूपी बिहारीकरण होत आहे अशा प्रकारे घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। खरं तर देशाला दिशा देणारं जे राजकारण आहे ते महाराष्ट्रात घडतं होतं आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी होती। देशाच्या राजकारणाला दिशा देणारी ही सगळी विचारसरणी होती, मात्र आता ही विचारसरणी बदलायला भाग पडण्यासारख्या सगळ्या घडामोडी घडवल्या जात आहेत असे राज ठाकरे यांनी म्हटलंय। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे, कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। ते राहुल नार्वेकर यांच्यावर प्रचंड टीका उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। सगळे नियम कसे धाब्यावर बसवले जातात ते सांगितलंय। तर शब्द ठाकरेंचा हा वचननामा आता मुंबईकरांसाठी ठाकरेंनी प्रसिद्ध केलेला आहे। निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कोरोनाचं काम केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचारलं ती प्रेतं कोणाची होती, हिंदूंची होती का मुसलमानांची होती? आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं, अगदी त्या WHO अध्यक्षांनी सुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली, न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं। हे काम आम्ही म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो। चीनमध्ये 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं, आपल्या मुंबईमध्ये 18 दिवसात झालं, हे आम्ही सांगणार। याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही कोरोनात केलेलं काम हे सांगणार। निवडणूक आयोगाने ते अडवण्याची हिंमत दाखवावी। अडवू तर द्या, म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल। जसं एक मुद्दा किंवा दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना गो अहेड दिला होता, ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं। वरळी
दुग्ध डेअरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो. ते आता यांनी रद्द करून तेही बिल्डरच्या घशात घालतायत. देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत. कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे. मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत. म्हणजे यांचा महापूर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं कामं करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहेत त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा. कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना, माझं तेच म्हणणं आहे, चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होत आहेत. पहिलं हे तुमच्यासमोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत. कळलं? बघू. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणत आहेत की जो न्यूयॉर्कचा महापौर झाला आहे झोराम ममदानी, त्यांनी उमर खालिदला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती. मला असं त्यांचं म्हणणं वाटतं- आहे की मुंबईचं आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही, मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही, मुंबईचा रंग असं आम्ही कोण बदलू बोललं? देणार नाही. कोण बोललं? हे सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलत आहेत. चाटम नाही काय, मला ऐकायला नाही आलं. माईक घ्या ना जरा. चाटम 2017च्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ ही 2 धरणं आम्ही करू हे वचन होतं. योगायोगाने म्हणा काही असेल, अनपेक्षितपणे 2019 साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की तिथे गारगाई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान 5.5 ते 6 लाख झाडांची कत्तल करावी लागेल. कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण झाडानं सुद्धा जीव असतो, तर त्यांची कत्तल करावी लागेल. आणि ते बघितल्यानंतर मी थांबलो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे. याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? ढाण्या वाघ असं देखील म्हणाले. राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित आहे. ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार? तर शिवशक्तीचा वचननामा अशा प्रकारे आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि हा जाहीरनामा आहे मुंबईकरांसाठी. शब्द ठाकरेंचे असं म्हणत मुंबईकरांसाठी हा वचननामा आज ठाकरे बंधूंनी जनतेसमोर आणला आहे, मुंबईकरांसाठी आणलेला आहे. आणि यामध्ये अनेक महत्त्वाच्या खरं तर मुंबईकरांसाठी वचननाम्यामध्ये शब्दबद्ध केलेले सगळे वचनं आहेत. त्यामुळे आता कशा पद्धतीनं पूर्ण होतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आज वचननामा प्रसिद्ध करण्यासाठी आज राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये आले होते. 20 वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनात आल्यामुळे एक वेगळा आनंद, उत्साह, या संपूर्ण वातावरणामध्ये एक वेगळं चैतन्य पाहायला मिळत होतं. त्यामुळे प्रत्येकाला या संदर्भात सुद्धा मोठी उत्सुकता होती. आणि त्यावेळी राज ठाकरे सुद्धा जेव्हा 20 वर्षानंतर आज या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी म्हटलं की 20 वर्षांनी सुटून आल्यासारखं वाटतंय आणि नवीन शिवसेना भवन मी आता पहिल्यांदाच पाहतोय. माझ्या मनातल्या आठवणी जुन्या शिवसेना भवनातल्या, त्यामुळे कुठे काय आहे समजत नाहीये अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. त्यामुळे आज या 2 महत्त्वाच्या वेगळ्या घडामोडी आपण पाहतोय. एकतर शिवसेना भवनात राज ठाकरे पहिल्यांदाच आले आणि त्याच ठिकाणी हा शिवशक्ती वचननामा प्रसिद्ध करण्यात आलाय दोन्ही ठाकरे बंधूंकडून.